माणसं जायचे, जुनी माणसं शहाणे माणसं जायचे, ते ठरवून यायचे, इकडं सर्वांना मान्य. किती चांगली संस्कृती होती. आणि हे पाहतो पाहतो याच्या मनात सारखे वेळ नाही, तसंच ब्रह्मचारी राहतं. तिथं पाय पाहून पाहून फक्त काहीच लोक म्हणतात फालतू येते लोक, नाही त्याच्या घरी पोरगी द्यायची फालतू. 50 तर सोयरिकी पाहिजे त्यांना. जो जास्त सोयरिकी पाहतो तो खरोखरच फालतू असतो. तुमच्यातला नाही बा. आजच्या दिवस जास्त भानगडी नाही करत भेटल्या पाहिजे. आणि मग काय झालं, ते 2 जण जायचे. कुठे गेले? ठेंगणाचे, बुट्टाचे, नाकात तिरपय, डोळेच खाली वरी, काही ना काही दोष काढायचे, पुन्हा घरी यायचे. पोरीच्या आईला इतकी चिंता झाली, किती सोयरिकी झाल्या ना, एकही नाही. एक दिवस ती इतकी रागावली, म्हणजे 2 गजा का 3 गजा, पण आज रिकामा खाली यायचं नाही, पोरीची सोयरी करूनच यायचं. 1 दिवस लागो, 2 दिवस लागो, 4 दिवस लागो का महिना लागो. तिच्या बापाला वाटलं आता खतरनाक काम झालं, आता कोणतरी 1-2 पाहुणे घेऊन जावंच लागते. 2-3 पाहुणे घेतले जवळजवळचे, गेले. तिथं पत्ता लागला होता की आमच्या घरचं पोरग आहे, तिथं पाहायला म्हणून तिथं गेले. त्या घरात तिथं आदर सत्कार झाला, पाहुणे बैठकीत बसले. ती पोरगी बरोबर, ते मालक तिचा बापही बरोबर बसले. चहा पाणी झालं सर्व. पोरगच पुढे यायला तयार नाही. ते म्हणे पोरग येऊ द्या ना पुढं. ते म्हणे आमच्याकडे पोरग दाखवण्याची प्रथा नाही, फक्त पोरगी दाखवण्याची प्रथा आहे. अरे म्हटलं विचित्रच काम आहे, पोरग दाखवण्याची प्रथा नाही. नाही म्हणजे आमच्याकडे नाही. काय हो नाही मग ते बरोबरच्या पावले म्हणे म्हणा आम्हाला काही नाही, नुसतं तोंड जरी पाहायला मिळालं आणि खिडकीतून जरी त्याला पाहिलं तरी आम्ही पाहू शकतो, आम्हाला तेवढं तरी काय. ते म्हणे तुमचा जास्तच आग्रह आहे, आणतो आम्ही पोराला पुढं. कपडे घालून आणायचं का चड्डीवर आणायचं काय. आणि सोयरी किती सजून धुवून नटून थटून झाली. आणि त्या दिवशी तो दिवसच वेगळा असतो त्याच्यासाठी. काही नाही तुम्ही म्हणाला तुम्हाला कसं काय अनुभव आहे, आम्हाला अनुभव नाही, पण तुम्ही सांगता म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि पहा आमच्या जुन्या काळातली गोष्टी, आमच्या आश्रमातच विद्यार्थी होता, अतिशय गरीब घरचा. मग त्याला ते म्हणे बाबा मला लग्न करायचं. मला घरी जा, चांगली मुलगी बघ, लग्न कर, आपला संसार कर, तुला जर इकडे नसलेलं म्हणतं म्हणजे काही हरकत नाही. आणि मग त्याचं ते सोयरीकी पाहुणे ना त्याला पाहायला. आता याच्याजवळ होतं शर्ट ते होतं. ते म्हणे ते पाहुणे ते सूट पॅन्ट हे पाहिजे तिच्यात, याच्यात धोतर शर्ट का डस का पाहुणे नाही ते नाही चालत. मग याला दोस्ताचा आणलं, पॅन्ट आणला, शर्ट आणलं, जॅकेट होतं वरून, त्या जॅकेटचे बटन खाली वरी लावले. इकडचा भाग हात भरपूर आला आणि तिकडचा वरी झाला. काय हे काय असं नवीन फॅशन निघाली काय खाली वरी. फॅशन काय नाही गेले सांगता येत नाही. काही आहे ना फाटक्या पॅन्टची फॅशन घेतली, गुडीगावात फाटके. म्हटलं अरे बटन बरोबर कर ना, पाहुणे काय म्हणतील वेळा काय आश्रमात शिकणारी वेळाच राहिला. हो चुकलं बरं. मग दुसऱ्याला त्याचे बटन बरोबर लावून दिले. गेला ते झाली त्याची सोयरी, चांगलं झालं, तुला संसार लागला, अजूनही संसार करते चांगलं आहे. तर मी सांगतो की ते नवरदेव दाखवण्याची प्रथा नाही. ते म्हणे बा नवरदेव पाहिल्याशिवाय कसं काय होईल, आमची पोरगी आम्ही घरून त्याच्यासाठी आणली. हो नाही आणला नवरदेव. घरच्या माणसानं सांगितलं तिथं गेल्यावर फोटो लावून बसू नको, तसा स्मित ठेव, थोडं स्माईल कर. फोटो काढताना काय करायला स्माईल. आणि ते स्माईल करायचं गेल्यानंतर आणि त्याला सांगितल्याप्रमाणे केलं, स्माईल केलं. पोरीनं पाहिलं, पाहुण्यानं पाहिलं. पाहिल्यानंतर चंद्रपूरचा दगडी पळसा, फक्त दातच पांढरी होती, म्हणून ते स्माईल तरी बरं झालं करायचं सांगितलं. तिथे झालं स्माईल करा, नुसते दात पांढरे, काळा फार बिलकुल दगडी पळसाचा. पोरीनं मान खाली घाली, पाहिलं त्याला, नकार झाला. बापाची काही इच्छा नाही. बाप म्हणाला पाहुण्याला सोबतच्या पोरी कुमारी आली चालते, आपण हे तर जमून देणार नाही, हे नाही जमणार आम्हाला, चला उठा. काय उठले, आले घराच्या बाहेर. तिकडचे 2 पाहुणे आले त्या नवरदेवा. कशावर चालले तुम्ही, असं कसं काय.
चहा पाणी झाला, सर्व झालं, आनंदाने गोष्टी. पोरग दाखवायची पद्धत ती दाखवली, तुम्ही पाहिलं काय की नाही. बोलवले झालं, पण आमची काही इच्छा नाही बा, आम्ही नंतर सांगू, असं करू तसं करू. आणि मग ते म्हणाले इकडे पोरीकडच्या पाहुण्याला सांगितलं कांदे इकडं. पोरग जरी रंगानं काढे, काय पोरग जरी रंगानं काढे, पण तुम्हाला माहिती आहे का पोरग कलेक्टर आहे. काय लगेच बापाला वाटतं की पोरगी म्हणाली बिन शर्त पसंत. तसा आमचा परमात्मा जरी काळा असेल पण गुण हे श्री अवतार ज्ञान वैराग्य हे साई गुणवर्य वस्ती देत म्हणून येतो. म्हणून गोपिकांना ते सावळं रूप प्रसन्न आहे, तो ऐश्वर्य झाली आहे. विठ्ठला अरे काळ्याला प्रसन्न केलं का कलेक्टरला पसंत केलं. तसा आमचा परमात्मा कलेक्टर आहे, सर्वात मोठा ऑफिस आहे. आणि म्हणून त्याला पसंती आहे गवळणीची. सावळे परब्रह्मावळे या जीवामने मनरा निवा घरे गेले. काय त्या परमेश्वराच्या स्वरूपात मनामध्ये धरलेलं आहे, मनामध्ये बसवलेलं आहे. काय मन राजाने त्याला मन रानिवा घरे केले. मन राजा आहे, मनोराजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी लो घेणारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली. मनाने कृपा केली म्हणजे मन शुद्ध, आणि शुद्ध मन सावळ्या परब्रह्माला वरण करू शकतो, आपलं सत्पुरुष. मने मन रानिवा घरे केले. अशा प्रकारचा हा गोपिकांचा विषय आहे. गोपिकांचं सर्व व्यवस्थित होतं. गोकुळामध्ये अयोध्येमध्ये भांडणं होत नव्हतं. अयोध्या कशाला म्हणतात, ज्याच्या अ म्हणजे नाही, योद्धा म्हणजे युद्ध. जिथं युद्धच होत नाही कधी तिला म्हणतात अयोध्या, तिला म्हणतात अयोध्या. गोकुळ अशी भूमी आहे, गोकुळामध्ये भांडणं होत नव्हतं. कारण कोणाला रागच येत नव्हता तर भांडणं कशी काय होईल. अरे दोघातून एकाला राग आल्यानंतर भांडणं सुरू होतात, कोणालाच राग नाही. पण गोकुळामध्ये थोड्याशा फोडल्या होत्या, फोड करणाऱ्या सासूल्या. त्या काळची गोष्ट आहे. आता सासाची गोष्ट फार कठीण आहे. आता या जन्मामध्ये या काळामध्ये सून व्हायला परवडतं, पण सासू व्हायला परवडत बरोबर आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल तशी त्या ठिकाणी जीवाची सासू कल्पना आहे. कल्पनेची सासू हिता बहुतची जासू. कल्पनेची सासू बहुतची जासू. कल्पनेची सासू बहुतची जासू. कल्पनेची सासू बहुतची जासू. देह भाव सोडून बाई ब्रह्मपती नाचू. देह भाव सोडून बाई ब्रह्मपती नाचू. भाव ब्रह्मपती नाचू. देह भाव सोडून बाई ब्रह्मपती नाचू. कल्पना ही सासू आहे. गोकुळामध्ये फक्त सासांचा त्रास होता सुनेला. सासा सुनेला त्रास द्यायच्या. आणि प्रपंचामध्ये गुण दोष चुका घडतच असतात. कोणी सहन करतं, कोणाकडून सहन होत नाही. काय सहन करणारा नेहमी मोठा असतो, ज्याला सहन होत नाही ती माणसं लहान असतात. ज्याचं हृदय विशाल आहे, मोठा आहे, व्यापक
विचार उच्च प्रकारचे आहेत ते लोक सहन करत असतात. अरे महात्मा गांधी आफ्रिकेत गेले, रेल्वेमध्ये त्यांना विष्ठा काढायला लावली. किती मोठा माणूस होता, जग प्रसिद्ध माणूस होता त्या काळातला, त्या काळातला होता आणि या काळातही सुद्धा त्यांचं नाव आहे. पण त्यांना काय विष्ठा काढायला लावली, नुसती काढायला लावली, हाताने भरून त्या टोपली टाकून डोक्यावर घेऊन ती फेकायला लावली. पण त्यांना काही वाटलं का? काही नाही वाटलं. काय आले भागाते करीतो नाम तुझे जे ती सेवा आपली असते. सेवा मी सांगितली सुरुवातीला, सेवा कधी लहान नसते, मोठी नसते. कोणती सेवा तुमच्या प्रारब्धानं तुमच्या वाट्याला आणि ती निमूटपणे करणं हा आपला धर्म आहे. आणि श्रेष्ठ माणसं कधी कोणामध्ये लहानपण मोठेपण पाहत असतात. आणि मग सरसा होत्या. एखाद्या गोकुळामध्ये अचानक एका घरामध्ये झगडा सुरू झाला. लोक नवल करू लागले, आपल्या गावात कधी झगडा आहे काय नाही. एखादं घर का शांत असलं तर शेजाऱ्याला करमतच नाही, ती वळवळ वळवळ करत राहते. या घरात काहीच नाही, भांडे वाजत नाही, काहीच इतकं कसं गुपचूप घर आहे. म्हणजे लोकांच्या घर त्या ठिकाणी झगडे तंटे करत राहावे, भांडे वाटले पाहिजे, शेजाऱ्याच्या इच्छा असते. पण ती शांत विचार गोपिका. आणि मग काय झालं की एका घरात झगडा सुरू झाला. आणि झगडा याच्यासाठी सुरू झाला, सुनेनं नुसतं एवढंच विचारलं, पण सासूबाई तुम्ही ज्यावेळी सून होत्या त्यावेळी तुम्हाला घरून यमुनेवरून पाणी आणायला किती वेळ लागत होता? काही जास्त मग विशेष गोष्ट होती का? सासूबाई तू माझी परीक्षा घ्यायला लागली, माझ्या सूनपणामध्ये गेली, मी आता सासू आहे तुझी? नाही, मी रागू नका, एवढंच विचारते की तुम्हाला जायला न्यायला किती वेळ लागत होता? ती म्हणाली आम्हाला नाही का, पण तू विचारते तर सांगते. आम्ही जायला आणि यायला अर्धा घंटा लागत होता. त्यावेळी काही गाडी नव्हतं, अर्धा घंटा, 1 घंटा, घंटा किती तास हे माहिती होतं, पण बोलणं होतं फक्त. अर्धा घंटा लागत होता. आणि ती बाई सून थोडी आठवणी होती. ती म्हणजे अर्धा घंटा काय, मी काय करत होतो मी अर्धा घंटा? आम्ही इथं जाऊन येऊन 20 मिनिटात येऊ शकतो. बाई तुम्ही आता फास्ट युग आहे, तुम्ही फास्ट युगातल्या पोरी आहे, तुम्ही जाऊन पळत जाऊन येऊ शकता. आमच्या काळामध्ये असं नव्हतं. मग आता सून म्हणाली पहा मी येते का नाही 20 मिनिटात, जाते मी पाणी भरते येते. सासू म्हणाली मी तुझी वाटच पाहत बसते. सासू गेली तिकडं आणि शेजारीने घुसली तिच्या घरात. कोण घुसली? शेजारीने घुसली. आणि शेजारीने काय म्हणते का तुमची सून तर सकाळपासून दिसत नाही, काही लक्ष ठेवलं साधू सुनावर लक्ष ठेवलं पाहिजे. काय माझी तर माझी मला विचारल्याशिवाय घराचा दरवाजा ओलांडत नाही. काय गेलं त्या ठिकाणी तिला उभं करून ती म्हणाली माझी सून नाही का मला सगळी प्रश्न विचारत होती, तुम्हाला किती टाइम लागत होता? मी सांगितलं आम्हाला अर्धा घंटा लागत होता. आणि तिनं सांगितलं 20 मिनिटात होते. 20 मिनिटं कशाला म्हणतात? ती म्हणजे अर्ध्या घंट्यातला अर्धा घंटा त्याच्यातला अर्धा. अरे बापरे, पण तुम्हाला डोकं एक नाही काही किती वेळ झाला? अगं तिनं टाइम दिल्यापेक्षा 4 पट वेळ झाला, अजूनही ती माली नाही. तुमच्या ठिकाणी जर मी असते ना तर लाकूड घेऊन गेले असते, काडी घेऊन ते पाय शेकत आणलं असतं घरापर्यंत. तुमचं नाही का काही बंद होणार ती बाई सुना दिली आग लावून पुन्हा. आणि आतापर्यंत शेजाऱ्यांनीच आग लावलेल्या आहे, दुसऱ्या लोकांच्या आग लावता येत नाही. म्हणून शेजाऱ्याला जेवढी लावता येते दुसऱ्यांना. म्हणून गावात शेजारी, शेतात शेजारी, शहरात शेजारी, आणि रेल्वेत बसले तेही लंबा प्रवास तिथेही शेजारी चांगला सापडला पाहिजे. शेजाऱ्यावर सर्व काही डिपेंड आहे. लक्षात घ्या की ज्या वेळी ती बाई मला कळलंच नाही 4 पट झाला का वेळ, अहो 5 पट व्हायची वेळ आली आणि तुम्ही तरी थंड्यात बसलेले. दिलं तिला हे करून टाईट करून दिलं. ती म्हणजे आता काडी नाही मोगरी घेऊन जाते. मोगरी नवीन पोरायला नाही काढणार, ताकद माहिती मोगरी. जुन्या काळामध्ये ज्वारीचे कणस कुठण्यासाठी काय होते मोगरी म्हणजे तिला मागून अशी मोठा असायची, पुढे एवढा लाकूड असायचं हात दिला ती मोगरी असायची. आणि मोगरी घेऊन जाते आणि निघाली मोगरी उचलली चालल्या खरंय, पण ती पुढे वेळ लागणार वरती घेऊन चला, अशी वरती धरून चला, ती दोन टाकायचंच काम राहिलं पाहिजे पायावर. शेजारीला आयडिया दिली, शेजारीला आयडिया दिली, आग लावून दिली. ती शेजारीच्या घरी गेली आणि ही निघाली नदीवर.
नदीवर निघाली, मोगरी घेऊन निघाली आणि पुढं रस्त्यामध्ये लोक बाया बसल्यात म्हणा हे नवीनच सोंग निघालं. झेंडे पताका घेऊन जातात लोक असे, पण हे मोगरी घेऊन गेली. कोणता संप्रदाय आहे? संप्रदाय इतका भूत आलेला आहे सध्या. कोणताही पंथ निघतो, कोणताही संप्रदाय निघतो, काही निघतो. लोक आपले भोळे भाडे कशाच्याही नादी लागतात. म्हणून आपला वारकरी संप्रदाय शुद्ध आहे. तो कशाच्याही नादी लावायला हवं. कोणाला म्हणत नाही की आमच्याकडे या. आणि ते काठी आलेली असतात हे आपल्याकडे आले पाहिजे. ते माळकरी आपल्याकडे आले पाहिजे. त्याला माळा काढल्या पाहिजे, त्यांना तुळशी उपाडल्या पाहिजे. एकदा काय मला एखाद्या लटक आली की मी काय करतो, कमंडूल घेत असतो हातामध्ये. छोटासा कपडा नेसला, उघडाच, कुठेही फिरत असतो 10-15 दिवस. कोणाला ओळख नाही द्यायची आणि फिरायचं. असं फिरता 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 फिरत होतो. काय घेतलं कमंडूल आणि निघालो. आणि या गावात त्या गावात पहाडात डोंगरात इकडे तिकडे कुठे विठ्ठल औरंगाबादच्या वेरूळच्या भागातला परिसर होता आणि मला एक सोबत होता. 2 जण होतो आम्ही. आणि आपण कोणाची सेवा नाही घ्यायची, काय नाही. मी माझी भिक्षा स्वतः मागायचो, तो त्याची भिक्षा स्वतः मागायचा. 8-10 वर्षाची कृष्णा गोष्ट, जास्त वर्ष नाही. 8-10 म्हणजे जास्त नाही. असं होऊन जायचं की आपल्याला कोणी ओळखाय नको. नाव सांगितलं तर महाराष्ट्रात मला कोणी ओळखतो कुठे. आपलं नावही सांगायचं नाही, काहीच नाही. आणि मग कोणी विचारलं का तुमचं नाव महाराज? म्हटलं माझा अनुष्ठान चालू आहे 8-10 दिवस, मला काही नाव विचारू नका. आणि तुम्हाला विचारायचं असेल तर माझ्या मागं मागं या. मी तिथं मी राहतो, तिथं पोहोचलो की म्हणून विचार. ते कशाला येतं माझ्या मागं? मला कोणाच्या मागं जायचं ते टाईमच असतो. कोणाच्या मागं जायचा तो टाईम येऊन गेला की नाही? तो टाईम येऊन गेला. कोणाच्या मागं जायचं, कोणाला कोणाच्या मागं जायचं. आणि जे हलकत असतं ते कोणाच्याही मागं. याचा चेहरा त्याचं राहा, याची हात कोणाचं कोणाचंच नसतं. ते नुसतं रिकाम असतं. असे फालतू लोक आणि मग फालतू लोकांना निवडून दिलेला कसा असतो? फालतू लोकांना निवडून दिलेला असतं. तर तुम्ही घरी गेला विचार करा. मला काय म्हणायचं की ज्या वेळी मी आम्ही एका गावात गेलो, तिथं मारुतीचं मंदिर होतं आणि मारुतीला याच्या डांबरासारखा काढा. म्हटलं बा या गावच्या मारुतीला काय डांबर लावतं का शेंदूर लावायचं? आम्ही नाराज होऊन गेलो. बसलो त्या मंदिरात, कोणीच विचारायला नाही आम्ही. तिथे एक महात्मा बसलेला होता आणि तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा शिष्य होता. दाढी वगैरे वाढली आणि हरिपाठ चालू होता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. शेजारी कोपऱ्यात बसून त्या महात्मा म्हणलं का हो महाराज मारुती काढा. त्याला असा डोक्याला हातला की मला काय करा, माझं काही चालत नाही, मी एकटा आहे. अरे म्हणजे मारुती कशाला काळा केला? अहो लोकांनी शेंदूर काढून टाकला आणि डांबर काय काय लावलं मलाही माहित नाही. आणि आमच्या गावात मारुतीची पूजा बंद केली. आणि आमच्या गावात एवढ्या तुळशी वृंदावन होते, उपटून फेकून दिले लोकांनी. असं सांगू लागला आम्हाला लागल्या ताण. मग आम्ही शेजारी घर होतं आणि तिथं गेलो. तिथं बाई बसली. बाई आम्हाला पिण्यापुरतं पाणी द्या असं तुमच्याकडे. ती म्हणे मी काही रिकामी नाही, अशा साधुड्याला पाणी हे द्यायला. खतरनाक बोलायला म्हणलं बाई देऊ नका, पण बोलता कशा? हा मला शहाणपण शिकवायला. पुन्हा म्हणतो की बोलता कशा? लाज नाही वाटत का? पाणी मागायला धाड धकट दिसतात. विहिरीवर जाऊन प्याला. मग आम्ही 2-3 ठिकाणी असाच अनुभव आला. म्हटलं आपल्याला पाणी देत नाही, पण बादली मागून द्या. विहिरीतून काढायला बादलीला घेत नाही पाणी. आणि मग दुसऱ्या घरी गेलो म्हणून आम्हाला फक्त पाणी नका देऊ अगोदरच म्हटलं, फक्त बादली द्या पाणी. तुमच्या मण्यावर ठेवलेल्या म्हणजे बादल्या काय? बापरे म्हणजे काय खतरनाक लोक. तुमच्या गावापेक्षा लहान गाव होतं. मला जाऊ दे पाणीच प्यायचं नाही म्हणल्या गावात. नदीवर गेलो, विहीर खोल होती, पाणी काही पिलं तारा भयंकर लागल्या. नदीत पाहिलं विठ्ठलाचे फोटो, माऊलीचे फोटो, संत लोकांचे फोटो नदीत फेकून दिलेले. आणि ते घरात देव असतात ना आपल्या पूर्वजाचे, काही खंडोबा असतो, काही तुळजाभवानी असते, काही आजोबाची हे असते केलेली, ते त्याच्यात फेकून दिले. काय म्हटलं काय भानगड. मग आम्ही आलो कंटाळून. म्हणलं या गावाचा
पाणीच नाही प्यायचं, मेलच चालतो म्हटलं. आलो त्या मंदिरात, त्या महाराजांना पण म्हटलं महाराज काय म्हणले. आणि आमच्या गावात पंत घुसला. काय घुसला? पंत घुसला. त्या पंथावाल्यांनी आता सर्व वारकऱ्यांच्या माळा काढायला लावल्या, तुळशी वृंदावनाच्या पूजा बंद केल्या, मारुतीची अशी हालत केली. आणि म्हटलं ते बरं झाले म्हणजे तुम्ही आज आले. आज त्यांचा बैठक होणार आहे. आपण कीर्तन म्हणतो, सत्संग म्हणतो, प्रवचन म्हणतो, त्यांचं काय बैठक होणार आहे. त्यांचे ते महाराज लोक येणार आहे. म्हटलं आपण ऐकून जाऊ. रात्री पिऊ म्हटलं 12 वाजताच्या नंतर पाणी कुठं जाऊन दुसऱ्या गावात जाऊ, इतर पाणी नाही प्यायचं. अरे ज्या गावात धर्मच राहिला नाही, हा धर्म मागला, तिथलं काय पाणी पिता म्हटलं. मेलं चालतं म्हणलं, पाणी नाही प्यायचं. आणि मग आले त्यांचे महाराज आणि असा मातीनं सारवलेला वाटा होता 2-3 फूट उंच, त्याच्यावरती सतरंजी टाकली, माईक लावला. आणि मग ते महाराज लोक, आम्ही जाऊन बसलो, बाजूचा वाटा होता त्याच्यावर 2 जण. आम्हाला ते महाराज पाया पडू लागले, महाराज तुम्ही जाऊ नका, तुम्ही जर गेले तिथं काय झालं तुम्हाला मार खावा लागेल. तुम्ही दोघं ते सर्व गाव आहे एका बाजूला. म्हटलं पाहून घेऊ, जे होईल ते होईल, पाहून घेऊ. गेलो. लगेच त्यानं सुरुवात कुठून केली. आता गावात किती घरी तुळशी राहिल्या, इथून सुरुवात केली. किती राहिल्या? उद्या हे तुळशी मुक्त गाव झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? तुळशी वृंदावन मुक्त गाव झालं पाहिजे. आपला पंथ असा, आपला पंथ तसा, असं तसं. आपल्या पंथात प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं. ते लोक कीर्तन भजन पूजन करतात. दाखवला का तुम्हाला अजून पांडुरंग, दाखवला का विठ्ठल. मग त्याला मी बोलू दिलं 15-20 मिनिट, अर्धा घंटा ते बोललं. मग त्याच्यातलं दुसरं उठायला लागलं. म्हटलं माईक माझ्याकडे दे म्हटलं, मलाही बोलायचं म्हटलं थोडंसं. ते म्हणे तुम्ही कोण? म्हटलं मी कोणी असो, दे म्हटलं माझ्याकडे माईक. माझ्याकडे माईक दे, नाही तर माईक उठून तुला डोक्यातच घालीन म्हटलं, लक्षात ठेव. तू काय समजून राहिला, दे इकडे माईक. नंतर मी अर्धा घंटा नाही 15-20 मिनिट बोललो. तुळशीवर बोललो, आपल्या वारकरी संप्रदायावर बोललो, आपल्या उपासनेवर बोललो, आपल्या तत्वज्ञानावर बोललो. सर्व बोलल्यानंतर याच्यामध्ये 2 मिनिट झाले की टाळ्या वाजवायचे. काय मी तर मिनिटाला त्यांच्या टाळ्या घेतल्या. जे दोघं पळाले तिथून. आता त्या गावचा परिचय झाला, कधी तिथलं भेटलं तर मी विचारतो आले ते म्हणजे अजून काही आले नाही गावात म्हणा. त्याला झाले 8-10 वर्ष. काय दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं, शेवटी सांगितलं तुम्ही तुळशी फेकल्या, मारुतीला काळं फासलं, मारुतीची पूजा बंद केली, तुम्ही माणसाने म्हणलं राक्षस आहात, हे राक्षसी कृत्य करून राहिले. आणि ते हरामखोर कुठून कोण आले तुम्हाला हे ज्ञान शिकवायला लागले. मूर्खाव, तुम्हाला काही अक्कल आहे नाही. सर्व काढलं. म्हणजे महाराज आता जास्त बोलूच नका, तुम्ही सांगा आम्ही तसं करतो. फेकलेल्या तुळशी आणल्या, ते वृंदावन आणले, ते फोटो आणले, त्यांना घेतले जाऊन आणि ते पुन्हा घरात बसवले. घरोघरी तुळशी लावून दिल्या आम्ही, फोटो घराघरात आणून दिले. आणि 3 दिवस राहिलो त्या गाव. मी 1 घंटा कुठं थांबत नव्हतो. म्हटलं जर चांगलं होत असेल तर आपले 2-3 दिवस जाऊ द्या. गेलेली संस्कृती परत आणणं हा महाधर्म आहे, केवळ धर्म नाही. आणि हे काम सदैव आपल्या वारकरी संप्रदायाने केले. आणि मग ही मोगरीवाली कुठे पोहोचली? बेलाम्यापर्यंत आली. आता नदीवर जायची नाही. आणि गावाच्या काठावर एक बाई भेटली. काय मोगरी कशाला? सून गेली, तिला आणायचं परत. अगं म्हणाली तिथं जाऊन कधी काम करशील, हाताला असे झटके देत चाल म्हटले. झटक्यात तिला फटके द्यायचे. आणि ही झटके देत गेली. आणि भगवंतानं अगोदर पाहिलं तिकडून कोणीतरी सोंग आलं गावात. कोणाची तरी सून आपल्यामध्ये इथे आहे, तिचं रासक्रीडा चालू होती. तिथं भगवंताच्यावर नृत्य चालू होतं. आणि ही बाई गेली आणि पाहिलं तिला बाया नाचायला लागल्या, मध्ये कृष्ण नाचायला लागला. आणि एका गवडणीनं तिच्या सुनाला सांगितलं, बाई काही पण तुझी सासू आल्यासारखी दिसली. काय म्हणजे माझी सासून अजून काळी हातात घेतली नाही. बघ ना मोगरी घेऊन आली. जी काळी न घेणारी शेजारीनं तिला मोगरी घ्यायला लावली. मग मी तुम्हाला सांगितलं शेजारी खतरनाक असतो, चांगला असला तर धन्यवाद. आणि मग काय झालं, ते मोगरीला असे झटके दे कुठे बोंबलत चालली असे. आणि जवळ गेल्यानंतर मग तिथं असं भगवंतानं लिंगण मारलेलं होतं. नृत्य तेवढ्याच याच्यामध्ये मैदानामध्ये नृत्य व्हायचं. आणि ही
आणि तिचे सोनाला झालं येऊ द्या, काय करेल, आली तर पाय तोडून टाकेल, डोक्यावर मोगरी घातली तर मारून टाकेल, आणि मेली तर मी कृष्णरूप होईल, माझं काही नुकसान होणार नाही, इतकी त्या सोन्याची तयारी आहे. आणि म्हातारी तिथं गेली, झटके मारत झटके मारत झटके मारत, आणि ती रेस मारली, त्या रेषेच्या आत गेली. जशी रेषेच्या आत गेली तसा तिनं ताल झाला, म्हातारीनं ताल अशी नाचायला लागली की एकही गवळण तशी नाचली नव्हती, मोगरी हातातच. तिची सुनवाणी सासूबाई, तुम्हाला नाचा पण मोगरी तर घेऊन जा, नाही तर मला मारायला आली तर मला मारा. काय सासू काय म्हणते लक्ष देऊन ऐका, ही मोगरी मारायला चांगली होती आणि मारणारच होते, पण काय सांगू इथली महिमा. सासू गवळण म्हणाली, अगं मला हा आनंद माहित असताना तर मी तुला सासू बनवून ठेवलं, मी रोज इकडे आले असते पाण्याला, मला काय माहिती इतका आनंद आहे. मोगरी गळून पडली आणि सासू आज कृष्णमय झाली. कृष्ण रूपी विधिल्या गवळणी, कृष्ण रूपी विधिल्या रूपी गवळणीचा विषय झाला. थोडक्यामध्ये काय वेळ संपलेला आहे, थोडक्यामध्ये एवढंच की नंतर ह्या गोपिकांच्या सोबत केलेली भगवंताची लीला आहे, ही कृष्ण लीला वेगळी, आणि दुसरी काल्याची लीला. एके दिवशी सर्व गोपाळांना बोलवलं भगवंताने, बाबांनो आतापर्यंत आपण चोरी केल्या, चोरीची लीला केली, आता मात्र चोरी करायची नाही, आपल्या घरी जे असेल ते इथे आणायचं, त्याचा काला करायचा, तो सेवन करायचा. सर्व गोपाळांनी आपापल्या आईला सांगितलं, आई ग, देवाने होऊन स्वतः उद्या आपल्या घरचं भोजन मागितलेलं आहे. विठ्ठला गोपाळ प्रसन्न झाले. आजपर्यंत आपण चोरी केली, चोरीचं खाल्लं काय, आणि चोरीचं खाल्ल्यामुळे आपल्याला चोरी करण्याचे संस्कार झाले, आणि चोरी सोडायचं कसं सोपं नाही, काही सोडायचं म्हटलं तर अवघड आहे. दारू सोडायची सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. आम्ही सहज म्हणतो सोडा दारू, पण सोडणारा माहिती कशी सोडायची काय. ते म्हणतो महाराज सोडतो दारू, दारू सोडतो, गांजा प्यायला चालतो. अरे गांजा तर दारूचा बाप आहे. जेवढी बुद्धी गांजाला भ्रष्ट होते तेवढी दारू होत नाही. म्हणजे याचा अर्थ मी नाही सांगत की दारू तेवढी भ्रष्ट होते, पण दोन्हीला बुद्धी भ्रष्ट होऊन जाते, लक्षात ठेवा. आणि म्हणून दारू प्यायची ना गांजा प्यायचा, गोकुळ विशुद्ध आहे. आणि मग भगवंताने सांगितलं आपापल्या घरच्या शिदोऱ्या आणल्या, प्रत्येकाने आपापल्या घरच्या शिदोऱ्या आणल्या. पुष्कळ विषय आहे, फक्त एवढं सांगायचं शेवटी सर्वांनी शिदोऱ्या आणल्या आणि तिथे पूर्णामध्ये गायी लावल्या. सर्व गोपाळ नाना प्रकारचे खेळ खेळले. खांदी बहार पोटी भूक काय खेळायचे. देवा आता भुका लागल्या, आता खेळण्यामध्ये काही आनंद नाही. आणि मग देवाने सांगितलं काही हरकत नाही, खडकी सोडिल्या मोठा, आधीचा दही काला गोमटा काला वाट
वाटू एकमेका वैष्णव निकाल संग्रह विठोबा बापर कुमादेवरू सावळी प्रतिमा मने मनी क्षमा एक झाले. गोपिकांचं जीवन गोपाळांचं जीवन कृष्णमय होतं. भक्त आणि भगवंत एक होणे, दोघांमध्ये अभेद होणे हाच खरा काला आहे. आणि हा काला गोपिकांच्या नशिबी होता आणि गोपी गोपाळांच्या नशिबी असणारा काला आपल्या वारकरी संप्रदायाने अखंड आपल्या पंथाला दिला. कोणत्या संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन नसताना काला होत नाही. फक्त एक वारकरी संप्रदायच असा आहे, त्याच्यामध्ये काल्याचा प्रसंग आहे, काल्याचं चिंतन आहे, काल्याची कथा आहे आणि शेवटी काला केला जातो, दहीहंडी फोडल्या जाते, सर्व विषय आहे. म्हणून आपल्या वैष्णव संतांनी जो आपल्याला काला दिला, त्यांनी जो काला केला, त्याच पंथाचा, त्याच पद्धतीचा आणि त्या संप्रदायानुसार आपणही आपला काला करणार आहोत. जाताना फक्त 2 शब्द 2 मिनिटात विठ्ठला दिवशी असणारा आपला हा बेलंबा येथील महोत्सव, ज्या महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रगाढ अभ्यासक हरिभक्त परायण नाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर, त्याचप्रमाणे व्याकरणाचे विद्वान आणि माझे सुद्धा असणारे सहपाठी ते आणि मी ऋषिकेशला असताना वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु त्यांचा आणि आमचा शिकण्याचा काळ एकच होता. असे आमचे लाडके आवडते आदरणीय व्याकरणाचार्य हरिभक्त परायण अर्जुनजी महाराजला विद्वान मूर्ती आहे. आपल्या परिसरात नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये व्याकरण माणसाला विद्वान बनवत असतो. व्याकरण म्हणजे भाषा कळण्याचं शास्त्र, कोणती भाषा असेल. आम्ही सुद्धा त्यांच्या सोबतच व्याकरण शिकलो, वेदांत शिकलो, न्याय शिकलो. नंतर महाराज इकडे ऋषिकेशला इकडे आले. आम्ही काशीला गेलो. काशीला गेल्यानंतर तिकडे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे BHU मध्ये मी फिलॉसॉफी केली. माझ्या आवडीचा विषय होता फिलॉसॉफी, मी ती केली. आता ती फिलॉसॉफी जर इथं सांगितली असते तर तुम्ही पहिल्याच अर्ध्या घंट्यात झोपी घेतली असते. म्हणून मी त्याच्या नादी लागलो नाही. जे सांगायचं समोरच्याला कळायला पाहिजे असं सांगायला पाहिजे. जे समोरच्याला कळत नाही ते सांगून उपयोग काय. आणि आपली सुद्धा तोंडाची बडबड नुसती. आता आमच्या कृष्णा महाराजांनी कीर्तन ऐकलेले आहे, फिलॉसॉफी ऐकलेली आहे, काय काय आहे का नाही. तर त्याला मला हे नाही म्हणायचं की इथे श्रोते हलके आहेत, हे नाही म्हणायचं. पण सर्वजण सारखे नसतात काय. मग आता काला कीर्तन म्हणजे खिचडी आहे. कीर्तन म्हणजे सर्वांना कळेल असं विवेचन, त्याचं नाव कीर्तन आहे. नाही तर मग कीर्तन सोडून दुसरंच बकवास करत राहणं, त्याचं नाव कीर्तन नाही. लक्षात ठेवा, ते कीर्तन नाही, ती वारकरी संप्रदायाची विटंबना आहे. म्हणून आपल्या संप्रदायातील आमच्या पूर्वजांनी जोग महाराज असतील, साखरे महाराज असतील, दांडेकर महाराज असतील, रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, हे जे काही संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि अशा संतांची जी कीर्तन परंपरा आहे, ही संतांच्या घरची कीर्तन परंपरा ती सांगायला पाहिजे. नंतर गुरुजींचं झालं काय, गुरुजींनी आपलं गुरुजी नाव आयुष्यामध्ये सार्थक केलं. त्यांनी त्यांचं जे गुरुजी नाव आहे, गुरुजी म्हणजे काय, शिकवणारा गुरु, शास्त्र शिकवणारा, शाळा शिकवणारा गुरुजी असतो. तसं गुरुजींनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप कष्टाने विद्या मिळवून ही खूप प्राप्त केली आणि अनेकांना शिकवण्याचा प्रयासही केला. त्यांचा आणि आमचा फार जुना परिचय म्हणजे जवळजवळ मी सांगतो ती 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किती वर्षापूर्वीची? 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्याही अगोदरची आहे. तेव्हा आमच्या भेटीगाठी व्हायच्या, तेव्हा आम्ही तिथे होतो आणि तिथे होतो. मला सांगितलं, आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो, तुमच्याकडे यांच्याकडे थांबलो. यांनी सांगितलं रात्री गुरुजी आले होते. आमच्या भरतभानं सांगितलं, गुरुजीनं बाबा तुमची रात्री आठवण केली होती काय. आम्ही सोबत राहिल्यामुळे एकमेकाच्या आठवणी होणार काय.
आणि आठवणीत एकमेकाचं खरं जीवन आहे, त्याच्यावर माणूस जगत असतो. आठवणीवर आठवणी ठेवल्या पाहिजे. आणि त्यांनी मला जे प्रेम दिलं, मी त्यांना जे काही प्रेम दिलं असेल, त्या प्रेमाच्या आठवणी आजही जिवंत आहे. आणि म्हणून गुरुजींनी सुद्धा रात्री इथे सेवा देऊन तुम्हाला सर्वांना तृप्त केलं. आजची सेवा मी सुरुवातीला सांगितलं, आमचे हरिभक्तपारायण नेहमी आमच्या सोबत राहणारे गोपाल महाराज आणि त्यांच्या सोबत शिकलेले आमचे कोण, सुमित करार हे दोघं, त्या दोघांच्या ओळखीमुळे त्यांच्या मामाची ओळख झाली राजूभाऊची. आणि त्यांची ओळख झाल्यामुळे अगोदर त्यांनी त्यांच्या गावात आणलं, अगोदर आमच्या गावात आमच्या घरी या, नंतर पाहू कुठे जायचं ते. आणि त्या परिचयामुळे तुम्हाला त्यांच्याकडून हा परिचय मिळाला. गावकऱ्यांच्या प्रेमाने, तुमच्या प्रेमाने मला इथं बोलावलं. इथं बोलवल्यानंतर अतिशय आनंद वाटला. खूप पहिला आनंद हा वाटला की एवढ्या या गावामध्ये इतके गुणवान कलाकार. आमच्या गुरुजींच्या घरी सुद्धा तिथं होतो, तिथे गुणवान मंडळी होती. सर्व ही जुनी मंडळी या परिसरातली किती छान छान चाली म्हटल्यामधून मला सहकार्य केलं. सतत बोलून बोलून त्या ठिकाणी आवाज खराब होतो. आणि सकाळी काय आम्ही जांबाच्या खाली खुर्ची होती, तिथं बसलो होतो. सकाळी आंघोळ झाली, जाम डोक्यावर, त्याच्या खाली खुर्ची. असं वाटू लागले की हातान तोडल्यापेक्षा दातान तोडलेले बरं. आणले 2-3, मग काय पाहून घेऊ म्हटलं. आम्हाला माहीत झालं की तिथे वरदबुवा आहेत, कृष्णा महाराज आहेत, वादक आहेत, हे सर्व मंडळी. आता यांचा माझा नवीन नवीन परिचय व्हायला, अजून काय आपल्याला यांचे नाव वगैरे काही माहित नाही. ज्यावेळी परिचय होईल त्यावेळी त्या ठिकाणी सर्व माहीत होऊन जाईल. परंतु त्यांचंही गायन, त्यांचे गुणगान ऐकून माझ्या मनाला खूप आनंद झाला. आणि अशा प्रकारचा आनंद गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि गावकऱ्यांनी माझी सेवा तुमच्या गावामध्ये ठेवली, म्हणून तुमच्या सेवात सर्वांच्या प्रेमाचा, आमच्या गुणीजनांच्या प्रेमाचा, तुमच्या प्रेमाचा, गावकऱ्यांच्या प्रेमाचा आणि जे काही या कार्यक्रमाचे कार्यकर्ते असतील त्यांच्याही प्रेमाचा आदर करतो. या भूमीमध्ये येऊन ही कीर्तन सेवा मला काल्याची करायला मिळाली, म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमातून भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी, वैद्यनाथाच्या चरणी, या मारुतीच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असताना खूप आनंद होतो. म्हणून झालेली सेवा कीर्तनाची प्रभू चरणी समर्पित. ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण गोविंद शिरसाट त्यांना उद्धव मागे बोला. Para com a dele, mano, só
आश्रमाचे फक्त 2 मिनिट घेत आहे. आश्रमचा एक छोटासा परिचय. गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे गुरुदेव आश्रम नावाने आश्रम आहे. ज्या आश्रमामध्ये वारकरी संप्रदायाची आपली संस्था चालते. 70 मुलं तिथे शिक्षण घेतात. वारकरी शिक्षक शाळा शिकतात. त्याचप्रमाणे आश्रमाच्या वतीने छोटे छोटे अनाथ मुलं आहेत. हे आमच्या सोबत एक छोटासा आणलेला आहे. काय छोटासा आहे. आई नाही, वडील नाही, दुसरं कोणीच नाही. जे काही असेल ते आश्रम आहे ते. आणि हा छोटासा याचं नाव रुद्र आहे. असे 20 मुलं आश्रम सांभाळतो. काय त्यांचं शिक्षण, खाणं पाणं, त्यांचं संगोपन, लहानचं मोठं करणं. आईला माहीत आहे की लहान बाळांची काय सेवा करावी लागते. आणि कालच निरोपाला आता पुन्हा 4 मुलं याच्यासारखे पुन्हा आश्रमात अनाथ मिळून राहिले. असे आमचं टार्गेट 100 मुलापर्यंत आहे. त्यांचं संगोपन, शिक्षण, त्यांचं लहानचं मोठं करणं. ज्याला सर्व्हिस करायची असेल त्याला सर्व्हिस करता येईल, ज्याला संत बनायचं संत बनेल, त्यांच्या प्रारब्धाने जे बनतील ते. पण त्यांना बनवण्यासाठी आश्रम परिपूर्ण सेवा करणार आहे त्यांची. आश्रमचा दुसरा उपक्रम वृद्ध आश्रम आहे. मागच्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये ओपन झाला. आता 22 ते 24 वृद्ध आहे. त्यांना त्या ठिकाणी खायची प्यायची व्यवस्था, राहण्याला मलाही ती राहायला व्यवस्था नाही अशी त्यांना व्यवस्था आहे. काय त्यांना एअर कंडिशन प्रमाणे व्यवस्था आहे. म्हातारी माणसं आहेत, कमोडचे संडास आहे, पंखा आहे, गादी आहे, पलंग आहे, सर्व त्यांना आहे. डॉक्टर आहे, औषध आहे, पाणी आहे. तुमच्या परिसरामध्ये ज्यांची कोणी सेवा करत नाही असे वृद्ध कोणी असतील, या वृद्ध माता असतील, त्यांनाही आम्ही तिथे प्रवेश देऊ शकतो. लक्षात ठेवा. तिसरी सेवा गायीची आहे. 125 गायी गोपालन आहे. आणि नंतर आदिवासी सेवा आहे. गोर गरीब आदिवासी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे, मदत करणे, जी होईल ती मदत, कपडे लत्ते आणि त्यांना प्रबोधन, शिकार. आणि दुसरी गोष्ट, इतर जातीचे लोक त्यांना कन्व्हर्ट करतात. जे हिंदू आहेत ते लोक मूळ हिंदू आहेत, त्यांना हिंदूतून बदलून दुसऱ्या जातीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. रात्रंदिवस आम्ही ते कार्य करतो की जेणेकरून आपला हिंदू समाज कन्व्हर्ट होऊ नये कोणामध्ये. आणि त्याच्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडे जाऊन कीर्तन प्रवचन करणं हेच काही माझं ध्येय नाही, पण समाज सेवा करणं हे सर्वात मोठं ध्येय आहे. आणि अशा समाजाची सेवा करणं त्याच्यासारखं पुण्य आहे. म्हणून त्या आदिवासी समाजाची, त्यांची सेवा करणं. तिकडे आम्ही अनेक प्रकारच्या शाळा उघडायला लावल्या सरकारनं. आमच्या जिल्ह्यामध्ये MP च्या बॉर्डरवर आदिवासी लोक आहेत. जवळजवळ 10 शाळा काढायला लावल्या 1ली ते 4थी पर्यंत. जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, आमदार आहे, यांना नेऊन पण यांना शिक्षण नाही, काय नाही, हे लोक असेच राहतील. MP शाळा काढायला लावल्या. आम्ही नाही काढल्या, पण सरकारकडून काढायला लावल्या. त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार, आपली हिंदू संस्कृतीचं जे काही प्रबोधन असतं, त्याच्यामुळे ते आपल्या हिंदूतून दुसऱ्या जाती धर्मामध्ये जाण्यासाठी थांबले. आणि वर्तमान काळातलं सर्वात मोठं कार्य आहे. हे अशी अनेक कार्य, सर्व काही मी सांगत बसत नाही. हे कार्य आश्रमाच्या सोबत चालतात. कशावर? तुमच्यावर, पब्लिकवर चालतात. आम्ही लोकांपर्यंत जातो, जे काही कार्यक्रम करतो, जे माझ्या झोळीत तुम्ही टाकता, मी ते ट्रस्टला देतो. आणि ट्रस्ट त्याचं त्या ठिकाणी इमानी इतबारे सर्व खर्च करून या सर्व यांची आम्ही सेवा करत असतो. असा हा आश्रमचा छोटासा परिचय आहे. पुनश्च परिचयासोबतच झालेली सेवा पुन्हा समर्पित. आता त्या ठिकाणी दही हांडीचा अभंग झालेला आहे. जय विठ्ठल, जय जय
चला पुढे वाढ झाली का बघा. आठवणी करा तिकोण मंदिरच्या समोर वाढ झाली का बघा. मारुती मंदिरच्या समोर कोण आहे हातवारी करा. हा 2 मिनिटं हा वरती वाढ झाली का बघा. वरचा हा इकडे मारुती मंदिरच्या समोर झाली का काय पाहिजे. चपातीच्या दोन बनवले चपातीच्या बाहेर चपातीवाले आपला झाले का तिकडे चपातीवाले चला व्यवस्थित लक्ष द्या कार्यकर्ते मंडळी. तया कविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी बोला पुंडली कवरधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बेलेश्वर भगवान की जय. घ्या वर्णाचं बकेट पाठवा बरी एवढं राहिले. चला वारकरी साईडला थांबू बघा. सर्व बैलांनी सर्व मुलींनी जेवण झाल्यानंतर मूर्ती वाटण्याचा कार्यक्रम मंडपात ठेवलेला आहे. सर्व मुलींनी मंडपात येऊन जेवण झाल्यानंतर बसून घ्यायचं. वाणी कार्यकर्ते सुद्धा मारुती मंदिरला तपास नाही माझ्यामध्ये तपास आले मारुती मंदिरच्या समोर चला पार्वती मंदिरच्या समोरचे कार्यकर्ते मंडळी पुढे थांबवा. काही वाईट नाही पाण्याचे देणार का पाणी फिरवा. मूर्ती वाटण्याचा कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहे. त्यामुळे सर्व मुलींनी जेवण झाल्यानंतर मंदिरमध्ये येऊन बसायचं आहे. पाण्याचे जार घ्या. पाणी कमी झाले नाही जार घ्या.
नका. मुक्ताबाई सोपान किती
असं तरी पण फेकून देते वरी तरी बघा म्हणायचं नाही मग खात नाहीत ते मग खात नाही हा